ओके. सरकारने लाडकी बहीण योजना का चालू केली? का म्हणण्यापेक्षा आपण केव्हा चालू केली म्हणू, है ना? का म्हणणं दॅट डज नॉट सीम टू बी अ प्रॅक्टिकल क्वेश्चन. सरकारने लाडकी बहीण योजना केव्हा चालू केली? का चालू केली हा राजकीय क्वेश्चन आहे. आपण विद्यार्थी आहोत तर आपण तो प्रश्न न विचारता आपल्या लायकीचा, आपल्या पात्रतेचा प्रश्न विचारू. सरकारने लाडकी बहीण योजना केव्हा चालू केली? सर दुर्वा, दुर्वा बोल. आज प्रेयर झाली का? लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या सगळ्यांनी. एक लक्ष द्या. वरती बघा मी काय सांगितलंय. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. बघा, वाक्यांच्या क्लासिफिकेशनच्या एका प्रकारामध्ये इफ वी थिंक अबाउट द व्हॉइस ऑफ अ सेंटेन्स, तर व्हॉइसच्या विचारामध्ये जर आपण क्लासिफिकेशन केलं in the context of voice, if we think, then so त्या कॉन्टेक्स्ट मध्ये we classify the language into two types of sentences. एक असतं ऍक्टिव्ह वॉइस, एक असतं पैसिव वॉइस. अभी समझ लो. एक्टिव वॉइस का मतलब है कि वहां सब्जेक्ट एक्टिव है. पैसिव वॉइस का मतलब है वहां सब्जेक्ट पैसिव है. मोटा मोटी आजसाठी हे समजून घ्या. तर आपल्या वाक्यात बघा, जे आपण सध्याची वाक्य शिकतोय ते बाय डिफॉल्ट सगळी ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे कर्ता त्याच्यात काम करतो, कर्त्यानं काम केलं, कर्ता काम करेल, वगैरे वगैरे वगैरे. शेळवणे कोण आहे? कशाला माईक चालू करताय? हा, एक लक्ष द्या. सो हे वाक्य कोणते आहेत? कर्त्यानं काम केलं असे सांगणारी वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसच्या प्रकारात येतात. आता ते वाक्य जे सांगितलं, कोण आहे सर हे? आनंद शेळवण नावाचं कोण आहे? पालक आहे का विद्यार्थ्याचं नाव आहे? आनंद शेळवणे कोण आहे? कोण आहे आनंद शेळवणे? हा, आम्ही काढून टाकतो. म्हणजे रिपीटेडली ही इज पुटिंग ऑन हिज माईक. रिपीटेडली बंद केलं तरी परत परत चालू करता येते. हा, लक्षात घ्या सगळे लोक लक्षात घ्या. तिने वाक्य सांगितलं, आज प्रेयर झाली का? वाक्य बघा, या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही. कुणी प्रेयर केली काय? विद्यार्थ्यांनी आज प्रेयर केली का? असं वाक्य असतं आपलं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आलं. समजलं? प्रेयर झाली का याचा अर्थ काम झालं का. याचा अर्थ काय ते कर्मणी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग नाही. कर्तरी प्रयोग कर्ता महत्वाचा आहे, कर्मणी प्रयोग कर्म महत्वाचा आहे. वेदर द ऍक्शन took place or not, that is being asked in passive voices, whereas active voice मध्ये who did the work, that is important. Subject is important in active voice, whereas object is important in passive voice. या वाक्यामध्ये प्रेयर हे ऑब्जेक्ट आहे. प्रेयर झाली का नाही हे जो काही विचारणार आहे तो प्रेयर बद्दल विचारतोय, बिकॉज ही इज वरीड अबाउट द ऑब्जेक्ट. काम झालं का नाही हे सांगा. कोणी केलं या वाक्यात अजिबात सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्या अभ्यासाच्या या प्रकारात ते वाक्य येत नाही. हे कधी शिकणार आहे आपण? पूर्ण सिलेबस संपल्यानंतर मग आपण पॅसिवाईच्या नावानं अख्खा सिलेबस शिकणार आहे. समजलं? त्याला जास्त वेळ लागणार नाही. ते साधारणतः एक 10 दिवसांचा पॅसिवाईस आपला संपून जाईल 10 days मध्ये. समजलं का दुर्वा? म्हणून तुझं वाक्य क्वालिफाईड नाही. इट इज नॉट क्वालिफाईड फॉर दिस एक्सरसाइज. कारण का? कर्त्यानं काम केलं. याच प्रकारची वाक्य इथं येतील. ते वाक्य कसं बनवायचं? आज विद्यार्थ्यांनी प्रेयर केली का?
आज विद्यार्थ्यांनी प्रेयर केली का? प्रेयर झाली का नाही? आज विद्यार्थ्यांनी प्रेयर केली का असेल. सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट इन these टाइप ऑफ सेंटेन्सेस. पुढचं वाक्य सांगा. पुढचं वाक्य सांगा. सर हा बोला सर. लोंढे सर बोला. काय? मीटिंग अटेंड केली. आता क्वेश्चन बोलायचं आपल्याला, म्हणून आपण ते वाक्य असं घेऊ. त्याने मीटिंग किती वाजता अटेंड केली? बरोबर. त्याने किती वाजता मीटिंग अटेंड केली? त्याने किती वाजता मीटिंग अटेंड केली. आता किती वाजता तेवढं सुटेबल वाटत नाही मात्र चला असू द्या. चला पुढचं वाक्य बोला. नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट सेंटेन्स. ईश्वरी. हा थांब, ईश्वरी बोला. तू राज्यगीत पाठ केलं का? तू राज्यगीत. एक्सलंट सेंटेन्स. प्रॅक्टिकल सेंटेन्स आहे. तू राज्यगीत पाठ केलं का? गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. तुम महाराष्ट्र में स्कूल में जाता है और राज्यगीत नहीं पता तुमको? तुम्हारा प्रिंसिपल का नाम बताओ. अब मैं उसको कंप्लेन करेगा. हाँ? अच्छा, मैं उनको लेटर लिखेगा. हाँ, तो राज्यगीत पाठ के लगा. राज ठाकरे को बताएगा उनका नाम. हाँ, उधर राज ठाकरे आएंगे. हाँ, तो राज्यगीत बोला. पाठ केलं का? कम ऑन नेक्स्ट. सांगा असे वाक्य. हाँ. आई टिफिन भरला का? आई टिफिन भरला का? 106. आई टिफिन भरला का? चला पुढे रे. अंकिता. आयुष. हा बोला. अंकिता. सरांनी क्वेश्चन सांगितले. सरांनी क्वेश्चन सांगितले का? क्वेश्चन सांगितले का? कम ऑन नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आईने शेतात झाडे लावली का? कोण आहे? कोण? नाव काय तुझं? सई. सई. काहीतरी झाडांचं वाक्य मला प्रॅक्टिकल वाटत नाही. तुम्ही म्हणू आपण. आईलाच त्याला झाड लावायला होत आहे. तुम्ही शेतात झाडे लावली का? काय उपयोग नाही त्याला. ते नाही लक्ष देत. पुढं पालक लोकांनी विद्यार्थ्याच्या आजूबाजूला बोलण्याचं टाळा प्लीज. हा सर विराज. विराज बोल. आई चहा झाला का? ए चहा. विराज, चहा विषयी वाक्य आपल्या क्लासमध्ये बॅन आहे. चहा प्यायचा नाही, चहा बनवायचा नाही, आईला विचारायचं नाही. हा काय रे? पप्पा दूध काढले का? थांब. हा पप्पा दूध काढले का? करेक्ट आहे. हा काय? डालते हो गधे. डालते हो कहाँ से आएगा इधर? आपने प्लांट को पानी डाला क्या? ये आएगा. काय पप्पांनी काय होतं रात्री तुझं? पप्पांनी दूध काढ का? दूध पप्पांनी दूध काढले का? काढलं का? काढले का? चला काढले का? बर. तुमने पेड़ों को पानी क्या दिया क्या? हा. तू झाडांना पाणी घातलं का? पाणी घातलं का? पुढं वाक्य सांगा. तर काकाचे सांगताय रे. तर काकाचे वाक्य सांगताय. काकूचे कोणते सांगा की? काका काका काका. काय काका? शंभूराजे. सर शंभूराजे. शंभूराजे बोल. 2 शंभूराजे आहेत का आपल्याकडे? थांबा थांबा थांबा. शंभूराजे किती? 2 आहेत का? सर मी शंभूराजे डेगे. मग 2 वेळेस काय म्हणला शंभूराजे शंभूराजे? थांब ना जरा. एकदा ऐकलं होतं मी. हा बोल. तू जेवला का? झाला ना जेवला. किती वेळ जेवायला होतो? तू जेवला का? ल्या.
ओके चला पुढं. काका चाला रे. हा. सर तू नखे काढले का? तू नख काढली का? बोला. आरोही आरोही बोल. आरोही बोल. तिने तुला मदत केली का? एक्सलंट. पण ते परत का आलं रे? तुला असं म्हणू आपण आता ह्याला. तुला मदत कोणी केली आहे ना? तुला कोणी मदत केली असं लिहू आपण याला. पुढे बोला रे. रुद्र रुद्र बोल. तुला मोबाईल कशासाठी पाहिजे? व्हेरी गुड. तुला मोबाईल कशासाठी पाहिजे? तुमच्या जीवनामध्ये आसपास आढळून येणारी वाक्ये सांगा. हा पुढे बोला. आयुष, आयुष बोल. काकाने ऑफिसला जायची तयारी केली का? सर ते पाहिजेचं वाक्य आलंय का? अरे रे हा. कोण आहे रे तुला? कोण आहे? कोणी सांगितलंय? रुद्र. हे गदाड्या कुठं आलं रे वाक्य हे? पाहिजे कुठं आलं रे? काय चाललंय आपलं इथं? काय लिहिलंय मी? कर्त्यानं काम केलं या प्रकारचं वाक्य सांग. कर्त्यानं काम केलं या प्रकारचं वाक्य सांग. चला कोण सांगतं रे पुढचं वाक्य? हा कोण आहे? आयुष, आयुष सांग. आयुष थांब. आयुष सांगू दे. काय होतं ते वाक्य? काकाने ऑफिसला जायची तयारी केली का? कोणाचे काका? हा कोणाचे काका? कोणाचे काका ऑफिसला जातात? उगाच काहीतरी वाक्य वाक्य ओढून तळून नका रे अनु. नाहीतर आपण एक वेळेस असा होता. एक काळ सीताने आंबा खाल्ला, रामने पत्र दिलं. अख्खं इंग्लिश या 2 वाक्यावर संपायचं. ते आपलं आणायचं नाही. आता प्रॅक्टिकलचं वाक्य आजूबाजू सांग दे. आता काका कोणत्या ऑफिस जातात? काकाने ऑफिस जाण्याची तयारी केली का? वा वा वा. काय वाक्य आहे? सत्य वाटत नाही मला, खरं सांगतो. मला आवडलं नाही. चला दुसरं वाक्य सांग. जरा जरा भावणारं वाक्य सांग जे भावेल. हा. तू कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास केला नाही? व्हेरी गुड. चालतंय वाक्य. तेवढं प्रॅक्टिकल जर नसेल तरी हे आसपास आहे. तू कोणत्या सब्जेक्टचा होमवर्क म्हणून आपण अभ्यासाऐवजी काय म्हणू? होमवर्क केला नाही म्हणून. चला पुढचं वाक्य सांगा. संपदा संपदाचा नंबर आहे. तू केस का कापली नाही? एक्सलंट. हे करेक्ट वाक्य बघा. तू हेअरकट का घेतला नाही? आता लिहू जरा थोडस. तू हेअरकट का घेतला नाहीस? हा पुढे कोण होतं? आयुष, आयुष सांग. आयुष तू सांगितलं वाटतं ना? सर चुकलं होत. चुकलं होतं. थांब जरा. काव्य काव्या सांग. श्रेया काव्यात आहे. थांब ना. थांब श्रेया थांब की. हा. तू पुस्तक घेतले का? हम्म काय सांगितलं? तू पुस्तक घेतले का? यस करेक्ट वाक्य. लिहा रे. हा सॉरी सॉरी सॉरी. बोला. सर मला थोडी अडचण आली होती. काय वाक्य होतं रे आता सांगितलेलं? तू पुस्तक आणले का ना? तू पुस्तक आणले का वाक्य होतं ना? तू
कोणती बुक्स आणली असं लिहू आपण त्याला. हा, तू कोणती बुक्स आणली. हा, तरच बोल. तू 30 पर्यंत पाढे-पाठ केले का? काय 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 व्हेरी गुड. काय तू 30 पर्यंत पाढे-पाठ केले का? व्हेरी नाईस. करेक्ट वाक्य लिहा. तू 30 पर्यंत टेबल पाठ केले का? तू 30 पर्यंत टेबल पाठ केले का? लिहा. वन 117. टेबल ऍक्च्युअली टेबल्स पाठ केले का? तर पुढचं वाक्य सांगा. नवीन मुलं. तू जुनी पुस्तकं नवीन का मुलं. घेतली नाही? व्हेरी गुड. काय तू क्लास केला तू का? जुनी पुस्तकं का घेतली नाहीत? थांबरे का क्लास केला का? थांबरे कोण आहे ते? नाव सांग मला. अथर्व. तुझं काय होतं? अथर्व सांग. तू जुनी पुस्तकं का घेतली नाहीत? व्हेरी गुड. थांब श्रेया, थांब जरा. ते सांगतात तू काय गडबड करते मध्ये. जुनी पुस्तकाचं वाक्य अगोदर होतं. तू थांब रे. जुनी बुक्स का घेतली नाहीत. हा, श्रेया सांग. तू क्लास केला का? हा, चालल्या. तू क्लास केला का? चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. हो सर. काकीने दारात रांगोळी काढली का? कोण आहे ते? नाव सांग ना अगोदर. वीरेन सांग. थांब आता थांब. वीरेन सांग. तू युनिफॉर्म का घातला नाही? व्हेरी गुड. एक्सलंट सेंटेन्स. तो युनिफॉर्म का नाही घातला? तो युनिफॉर्म. चला, रांगोळीवाला कोण होता रे? नाव सांग. तर सार्थक. सार्थक बोल. काकीने दारात रांगोळी काढली का? काकीने दारात रांगोळी काढली का? रांगोळी काढली का? पुढं अजय सर. नाव सांगा. अजय सर. अजय बोला. तू जनरल नॉलेजचे प्रश्न लिहिले का? तू जनरल नॉलेजचे प्रश्न लिहिले का? तू जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स दिले का? लिहिले का? चला पुढं. अजिंक्य. अजिंक्य बोल. तू नवीन पुस्तक घेतले का? तू नवीन बुक्स घेतले का? ओके. चला, आता ज्यांची सांगण्याची खूप खूप इच्छा राहिलेली आहे असे सगळे सगळे मिळून नाव न सांगता अँसर सांगू शकतात सगळे एकत्र. चला, कारण सगळ्यांसाठी अँसर सेमच आहे. ते बंद कर रे विंडो. हा, त्याने तुला काय सांगितलंय बघा. आता पहिलं काय येईल? काय काय आल्यानंतर काय होईल बघा. मग अगोदर बघा, समजून घ्या. व्हॉट. व्हॉट नंतर काय येतं? सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतं डीड. नंतर ज्यानं सांगितलं ते कोण आहे? तू. सॉरी, कोण आहे? तो आहे ना. व्हॉट डीड ही. सांगणे टोल्ड. डीड आल्यामुळे होईल टेल. व्हॉट डीड ही टेल. कोणाला? तुला. यू. हे वाक्य सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? Yes. ही झाली. जुन्या लोकांना तुम्हाला येतच रे अगोदर. जुन्या लोकांना एक लक्ष द्या. ही झाली डायरेक्ट मेथड. मात्र इनडायरेक्ट मेथड मध्ये बघा कसं येईल हे वाक्य.
त्याने तुला सांगितले, ही टोल्ड यू. त्याने तुला सांगितले का? काय होईल मग? डिड ही टेल यू. आणि या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपल्याला काय ठेवायचं? काय ठेवायचं? आपला WH क्वेश्चन तयार होतो. हे तुम्हाला प्रोसेस काल सांगितली होती. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. तुम्हाला याच पद्धतीनं सध्या वाक्य बनवायचे. ठीक आहे, याच पद्धतीनं. सो डिड ही टेल यू हे वर्बल क्वेश्चन आहे. वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH वर्ड ठेवल्यास WH क्वेश्चन तयार होतो. सो व्हॉट डिड ही टेल यू, हे झालं त्याचं करेक्ट आन्सर. चला पुढचं वाक्य बघा काय येते. पुढचं वाक्य बघा, डॉक्टर सकाळी 8 वाजता का नाही आले? हे पण पुन्हा एकदा मी समजावून सांगतो. पुन्हा एकदा मी हे समजावून सांगतो. डॉक्टर सकाळी 8 वाजता का नाही आले? हा बघा, अगोदर लिहायचं वाय. वाय नंतर वर्बल क्वेश्चन लिहायचा, आले नाही का? वाय डिड डॉक्टर o'clock in the morning. not come at 8 AM असली तर चालतंय. 8 o'clock in the morning or at 8 AM दोन्हीही चालेल. ही एक पद्धत झाली. आता डिड नॉट ला एकत्र करून काय करता येईल? डिड. So in सांगा वाय डिड the डॉक्टर at 8 a.m. कम at अरे गधड्यांनो, 8 AM लिहिल्यास इन द मॉर्निंग लिहिण्याची गरज नाही. AM इंडिकेट्स मॉर्निंग पिरियड. ठीक आहे, अँटी मेरिडियन. हा चला पुढे बघा. हे थांबा, हे समजलं का नवीन मुलांना? हे समजलं का? बर, येस मुद्दाम सर. सांगतो, समजून घ्या. समजून घ्या, मुद्दाम सांगतो. कुठलं वाक्य हे? निगेटिव्ह मधलं. कुठलं आहे? नंबर 3चं, बरोबर आहे की नाही? निगेटिव्ह मधलं नंबर 3चं सेंटेन्स आहे. मग आपल्याला माहिती आहे आपलं सेंटेन्स कुठून चालू झालं पाहिजे? पॉझिटिव्ह मधल्या नंबर 1 बरोबर. मग पहिलं वाक्य काय होईल? डॉक्टर सकाळी 8 वाजता आले. तिथून आपलं वाक्य चालू करायचं. बघा मग कसं बनतंय वाक्य, एक लक्ष द्या. डॉक्टर केम ॲट 8 AM. डॉक्टर सकाळी 8 वाजता आले. काय होईल? डॉक्टर केम ॲट 8 AM. आता लक्षात घ्या, मुद्दाम लक्षात घ्या. बघा, सिंपल पास्ट हा एकमेव असा टेन्स आहे ज्याच्यामध्ये मेन वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलं जातं. बट इफ यू सी केअरफुली द सेट ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, एनी सेट ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, सॉरी सिंपल पास्ट टेन्स, एनी सेट ऑफ सिंपल पास्ट टेन्स, या टेन्सचा कोणताही सेट तुम्ही बघितला तर फक्त आणि फक्त फर्स्ट सेंटेन्स मध्ये सेकंड फॉर्म आहे. बाकी प्रत्येक सेंटेन्स मध्ये डिड आल्यामुळं सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म होतोय. लक्षात घ्या किती लिमिटेड यूज आहे सेकंड फॉर्मचा. चला, सो डॉक्टर सकाळी 8 वाजता आले. डॉक्टर केम ॲट 8 AM. बरं, याच्या सहाय्याने आपल्याला निगेटिव्ह मध्ये येत जातात. डॉक्टर डिड नॉट कम ॲट 8 AM. 8 PM सॉरी 8 AM. दुसऱ्या पद्धतीनं डॉक्टर डिडंट कम ॲट 8 AM. क्लिअर? वर्बल क्वेश्चन, डिड इकडे घेऊन जा. डिड डॉक्टर नॉट कम ॲट 8 AM. बघा, डिड डॉक्टर नॉट कम ॲट 8 AM और डिडंट डॉक्टर कम ॲट 8 AM. याला आपण डिडंट म्हणतो. And once verbal question is ready, you can go for WH question by writing WH word in the beginning and repeating the verbal question as it is. यश कवाळे, मी बोलताना तुझा माईक कशाला चालू झाला? जुना आहेस, तुला अर्जंट काढून टाकतो. जुन्या लोकांना माफी नाही. कशाला विनाकारण काय चालू केला होता माईक? सांग लवकर. माईक कशाला चालू केला होता? सॉरी सर, हा? चुकून झालं. चुकून झालं. चुकून काढतो मी तुला. चुकून लगेच काढतो मी तुला. चुकून नाही जायचं तिकडं. मोबाईल मी बोलताना कोणीही मोबाईलला टच करायचं नाही. चला,
सरकारने लाडकी बहीण योजना केव्हा चालू केली? सरकारने लाडकी बहीण योजना केव्हा चालू केली? कसं होईल रे बघा, ते परत केव्हा चालू केली? पॉझिटिव्ह मध्ये 3 नंबरचं वाक्य आहे. मग चालू केली का असं तुम्हाला बनावं लागेल. डिड गव्हर्नमेंट स्टार्ट लाडकी बहीण योजना. ठीक आहे, लाडकी बहीण स्कीमची गरज नाही, हे याच नावात चालू केली, त्यामुळं तसंच देऊ आपण. सो डिड आणि केव्हा अगोदर लिहायचं, वेन नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट. सांगा रे, वेन डिड गव्हर्नमेंट स्टार्ट, काय बघा, स्टार्ट काय, LADKI, हे थोडस तिरकं लिहायचं आणि त्याला परत अंडरलाईन करायचं. सिंगल इन्व्हर्टर मध्ये लिहू शकता ना, लाडकी बहीण BAHIN योजना. हे मराठीमध्ये असल्यामुळं त्याला तुम्ही असं अंडरलाईन करा आणि सिंगल इन्व्हर्टर मध्ये लिहा. ठीक आहे, दॅट शोज इट इज इन डिफरंट लँग्वेज. समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? सगळ्यांना समजलं का? बर, चला. आज विद्यार्थ्यांनी प्रेयर केली का? कमॉन सांगा. वर्बल क्वेश्चन आहे, चालू होईल सिंपल पास्ट मध्ये, डिड मध्ये. डिड स्टुडंट्स काय म्हणता येईल? डू ऑर अटेंड काय? प्रेयर टुडे. Did students do or attend prayer today? चला पुढचं वाक्य. समजलं का रे हे वाक्य सगळ्यांना? येस ऑर नो? यस. बघा, हे वाक्य जर असतं, आज टीचर्सने प्रेयर घेतली का? सो डिड टीचर्स टेक प्रेयर टुडे? डिड टीचर्स टेक प्रेयर टुडे? असं झालं. त्याने किती वाजता मीटिंग अटेंड केली? त्याने किती वाजता मीटिंग अटेंड केली? त्याने विराजला पण काढून टाकलं. चला, हा, त्याने किती वाजता मीटिंग अटेंड केली? बोला. ऍट व्हॉट टाइम डब्ल्यू शब्द येईल. At what time what time did he attend meeting? attend meeting? ऍट व्हॉट टाइम हा डब्ल्यू शब्द आहे. Attend व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऐकलं एकदाच बोल, 4 वेळेस तूच बोलू नकोस. ऍट व्हॉट टाइम डिड ही अटेंड मीटिंग. ऐकलं ना, एकदा बोलून बाजूला व्हायचं, बाकीच्यांना बोल दे ना. अटेंड मीटिंग. कमॉन, व्हेरी गुड. ऍट व्हॉट टाइम हा डब्ल्यू शब्द आहे. डिड ही अटेंड मीटिंग हा वर्बल क्वेश्चन आहे. WH वर्ड प्लस वर्बल क्वेश्चन, दॅट मेक्स युअर WH क्वेश्चन. चला, तू राज्यगीत पाठ केलं का? कमॉन, वर्बल क्वेश्चन आहे. सांगा रे नवीन मुलं, डिड यू लर्न काय? स्टेट सॉन्ग, राज्यगीत. चला, त्याला सिंगल इन्व्हर्टर मध्ये लिहा आणि अंडरलाईन करा. आई टिफिन भरला का? कमॉन, आई. कमॉन सांगा रे. डिड कॅपिटलची गरज नाही. डिड यू फील नसतं रे, पॅक असतं. बोलण्याची पद्धत आहे ती मराठी पद्धतीची. पॅक टिफिन. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, तू ब्रश केला का? ब्रश करणे म्हणजे मराठीत काय? आता ब्रश हे इंग्लिश मध्ये आहे आणि करणे हे मराठीमध्ये. याला मराठीत काय म्हणलं सांगा? ब्रश करणे. घासणे. दात घास. समजलं का नाही? बघा, सो डिड यू टेक ब्रश टुडे? समजलं? तू ब्रश केला का? तर याला काय म्हणतो मराठीमध्ये? दात घासले का?
आता दात कुठे इंग्लिशच्या वाक्यात नाही, मात्र मराठीच्या वाक्यात तेच वाक्य, मराठीमध्ये तेच वाक्य दात घासले का असं बोललं जातं. इंग्लिशमध्ये तेच वाक्य इंग्लिशच्या पद्धतीनुसार ब्रश केला का असं म्हणलं जातं. आता ब्रश म्हणजे ऑफकोर्स दात या ठिकाणी सायलेंट आलेले लक्षात घ्या. त्यामुळं काय वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन हे नसतं, समजून घ्या. म्हणून काय सो भरले म्हणजे फीलच घ्यायचं नाही. इंग्लिशमध्ये टिफिन पॅक करणे म्हणतात, मराठीमध्ये टिफिन भरणे म्हणतात. हा फरक आहे. चला, सो प्रत्येक भाषेची आपली आपली परिभाषा असते, टर्मिनॉलॉजी असते, ते टर्म्स वापरायच्या. चला, सरांनी क्वेश्चन सांगितले का? कमॉन. Did sir tell questions? Did 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 sir sir or teacher tell? ये नहीं कशाला पाहिजे रे गद्या, ये नहीं क्यों चाहिए? ऐसे होलसेल फ्री में कोई ऑफर नहीं है, कोई वर्ड फ्री में नहीं जाएगा. Did sir or teacher tell question? तुम्ही शेतात झाडे लावली का? कमॉन. बोला रे. Did you Did you plant plant trees in the farm? कोण रे? पप्पांनी दूध काढलं का? did papa Did पप्पा मिल्क काऊ? म्हणजे टू मिल्क म्हणजे दूध काढणे. पप्पांनी गाईचं दूध काढलं का? और डिड पप्पा मिल्क बफेलो? म्हशीचं दूध काढलं का? पुढं, तू झाडांना पाणी घातलं का? कमॉन. the tree? Did you plant water the plants or the tree? Did you water the plants or did you water the trees? अन्विता समजतंय का? अन्विता, तेजश्री, शंभूराजे, ओंकार, तू जेवला का? कसं होईल? Did you take food? Did you Did you take- excellent Did you take food? आता फूडच्या ठिकाणी ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला डिनर लिहू शकता. चला, ब्रंचला ब्रंच लिहू शकता. तू नख काढली का? कमॉन. did you cut the nails? करेक्ट. बघा इथं काढण्याला कट आलंय, म्हणजे मराठीमध्ये टर्म काय आहे? काढणे. इंग्लिशमध्ये त्याला टर्म काय वापरतो? कट वापरतो. सो डिड यू कट युअर नेल्स? तुझी नख काढली का? चला, तुला कोणी मदत केली? कॉन? Who did help you? Did you नाही, हु हेल्प यू. डिड हेल्प का नाही येत? घरातील शेळी आणि सोमवारी बाजारातून आणलेली शेळी, बाहेरचं वब आणि आतलं वब एकमेकांच्या डायरेक्ट समोर आलं की काय करतात? डिशुम डिशुम करतात. बघा, हे जरा झालं असतं हु डीड हेल्प यू, कारण का या वाक्याचा मालक म्हणजे सब्जेक्ट चारा आणण्यासाठी कुठे गेलाय? डब्ल्यू शब्दामध्ये गेलाय की नाही? डब्ल्यू शब्द म्हणजे काय? इथं हे गवत आहे, गवताचं कुरण आहे. इकडे आलाय मालक या कुरणामध्ये गेलाय. बघा, हे कुरण आहे, याच्यामध्ये मालक गेलाय चारा आणायला. मग दोन्ही शेळ्या, आतली शेळी कोणती आहे? हेल्प. बाहेरची शेळी कोणती आहे? डीड. हे आमने सामने आले की डिशुम डिशुम करतात. समजून घ्या. ओके, त्यामुळं बाहेरची शेळी आपण बाहेर काढली आणि आतल्या शेळीला काय दिलं? सेकंड फॉर्म दिला, जो होता ओरिजिनल हेल्प आहे ना, पहिला फर्स्ट सेंटेन्स मधला. इकडे नाही. हु हेल्प यू? समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? yes sir? नेक्स्ट. Yes, sir. ओके, तू कोणत्या सब्जेक्टचा होमवर्क केला नाही? कमॉन. Which subject did you not बघा, do इथं homework? चाचीचेला अपॉस्ट्रॉफी वापरण्याची गरज नाही, सायलेंट चालतं. सो विच सब्जेक्ट होमवर्क? काय? Did you Did not excellent. Did you not do? homework? Or
कोणाच्या घरात बोलतायत रे? माईक ओपन करू नका तुम्ही. घरात जर बोलणं चालू असेल तर माईक ओपन करू नका. तुमच्या पाठीमागे बघा कोणतरी बोलतंय, माईक नका ओपन करू. हा हो सॉरी, दुसऱ्या पद्धतीने काय होईल? Which subject subject homework did you didn't you डिडंट कोण म्हणतं रे? डिंट पण डिन नाही जमलं तर डिन म्हण नुसतं. डिन डिन यू डू. नॉट खेळायला काढवा. हा झोपेत आहे. हा तू हेअरकट का घेतला नाही? कमॉन. why did you not Why did you not do hair? Why did you not hair? नॉट टेक हेअरकट आहे. कोणतरी होमवर्क म्हणतं रे? कोण आहे ते? झोपेत आहे झोपेत. पुढं वाय why didn't you take Why did haircut? you take Why did you take टेक haircut? हेअरकट. पुढं तू कोणते बुक्स आणले? कमॉन माझ्या बरोबर लिहा रे, माझ्या बरोबर लिहा. which कोणते book बुक? which book did you bring? Which book did डिड you यू bring? ब्रिंग और डिड यू बाय? विकत आणली असं असेल तर डिड यू बाय, आणि फक्त आणली आणलं असं असेल तर घरी येऊन आणली तर डिड यू ब्रिंग. ब्रिंग म्हणा किंवा बाय म्हणा. बाय म्हणजे विकत आणणे, ब्रिंग म्हणजे फक्त आणणे. चला इथपर्यंत झालं सगळ्यांचं? पुढे झाला. माझ्या बरोबर लिहा, माझ्या बरोबर लिहा. मी सावकाश सांगतोय. तो 30 पर्यंत टेबल्स पाठ केले का? पाठ करणे कुठे आलं तर बघा. लर्न. कमॉन केले का? डिड Did you learn? Did you done tables? लर्न टेबल्स अप टू पर्यंत, अप टू 30. डिड यू लर्न टेबल्स अप टू 30? डिड यू बघा, लँग्वेज मध्ये असं डिजिट मध्ये लिहिलं नाही पाहिजे. माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी लिहितोय. 30 असं लिहायचं. THIRTY. लँग्वेज मध्ये लिहिताना 30 हे स्पेलिंग मध्येच लिहिणं आवश्यक आहे. चला नेक्स्ट. तू जुनी बुक्स का घेतली नाहीत? कमॉन. का? वाय नंतर वर्बल क्वेश्चन. Why did you not buy old books? बघा रे नवीन मुलं. वाय डीड यू, व्हेरी गुड, बरोबर सांगितलं सगळ्यांनी. Not नॉट बाय old ओल्ड बुक्स आहे. ओल्ड बुक्स माझ्या बरोबर लिहा. तुमच्यामुळे सावकाश लिहितोय मी. वाय डिड यू नॉट बाय ओल्ड बुक्स? और Why वाय didn't you buy old books? How did you not buy? करेक्ट. नॉट कोण बोला रे? गाडव कोण आहे रे? परत नॉट म्हणतोय इकडं. झोपेत आहे. वाय डिडंट यू बाय न्यू सॉरी ओल्ड बुक्स? कोणतरी म्हणलं बघा. वाय डिडंट यू नॉट म्हणतंय. झोपेत आहे झोपेत. चला रे. तू क्लास केला का? कमॉन. Did you do Attend class. Did you attend class? पण डू म्हणताय ते डू. इथं काय क्लास करायचा का? करणे नाहीये, शब्दाचा अर्थ नाही. केला का असं मराठीत बोललं जातं. त्याला इंग्लिश मध्ये टर्म आहे अटेंड केला का. सो डिड यू अटेंड क्लास और लेक्चर? तू युनिफॉर्म का घातला नाही? कमॉन. Why did you not Why did you not dress uniform? डिड यू नॉट पुट ऑन? परिधान करणे. पुट ऑन put on द युनिफॉर्म. द का? कोणत्या युनिफॉर्म बद्दल बोललं जातंय हे बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला क्लिअर असल्यामुळं तो युनिफॉर्म किंवा हा युनिफॉर्म असा त्याचा अर्थ होतो. म्हणून द युनिफॉर्म. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. और Why didn't you put on यालाच आपण इथं मात्र याला put on the uniform? वाय डिडंट यू पुट ऑन द युनिफॉर्म? आर्टिकल द युनिफॉर्म.
ओके, इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? नवीन मुलांचं इथपर्यंत झालं का? येस ऑर नो? Yes, sir. कोणी कोणी पळून जाऊ नका. बघा राजशाहीवाले लोक गेले पळून, मूर्ख आहेत. काकीने दारात, अरे काय अपेक्षा करता लवकर जाऊन तुम्ही? जिल्हा परिषदेला शिकलं बरं ना. अरे इंग्लिशला थोडस डिसिप्लिन लागतं. 5 मिनिटं एक्स्ट्रा करा ना, काय फरक पडतो? अपेक्षा तर मोठी ठेवायची. आमचा लेकरू इंग्लिश मिडियमला आहे आणि 10 मिनिटं अगोदर पळून जाते. अरे काय आहे? काकीने दारात रांगोळी काढली का? कमॉन सांगा रे. डीड काकी ड्रॉ रांगोली? रांगोली असं तिरकं लिहा आणि त्याला अंडरलाईन करा. कुठं? इन फ्रंट ऑफ द गेट, दारात. द्वारामध्ये, द्वार म्हणजे गेट. सर काय काय इंग्लिश मधून लिहिलेलं. काय म्हणताय? कोण आहे? काय म्हणते? मला काय क्लिअर आहे ना. रांगोली. डीड काय म्हणताय? दीड काकी ड्रॉ रांगोली, ह्याच्या पुढचं सांगा. का बरं? सर In front. न्यू आहे मी. अरे मग इथं लिहिलं ना मला राजा, दिसत नाही का तुला? इन फ्रंट ऑफ द गेट. चला, तो जनरल नॉलेजचे क्वेश्चन लिहिले का? कमॉन. Did you write the question of general knowledge? Did you write? General knowledge. Very good. General knowledge question. Question. बघा इथं पण चाचीचे सायलेंट आलं बरं का? अपॉस्ट्रॉफी आपण इथं पण नाही लिहिलेलं. क्वेश्चन. तू नवीन बुक्स घेतले का? Did you bring buy new books? घेतले का याचा अर्थ विकत घेतले का आहे, म्हणून बाय. डीड यू बाय न्यू बुक्स? पालकांनी लक्षात घ्या, सगळे पालक. आणि विद्यार्थ्यांनो, मूर्खांनो लक्षात घ्या, तुमचे टीचर्स शेवटपर्यंत थांबतात. तुम्ही काय रे छत्रपती लागून गेले? कुठं तुम्हाला जायचंय? प्रतापगड जिंकायला? चालले आम्ही लढाईला. चालू सर, बाय बाय. ओके. टीचर्स इकडे थांबतायत तुमच्यासाठी आणि तुम्ही चालले बोंबलत. देव आशाने पावायचा नाही हो. गाणं ऐकवा त्यांना. अभ्यास बाजार, इंग्लिश बाजारचा भाजीपाला नाही हो. आज थोडीच आहे. आलो, अटेंड केलं, बाय बाय केलं, मला आलं. अरे तुमच्या नाही येत आजोबांना नाही असं केलं. चला, ऑल राईट. सगळ्यांना समजलं? सगळ्यांनी लिहिलं का? येस ऑर नो? Yes, sir. ऑल राईट. याचा फोटो पण येईल. ज्यांचं झालं नाही त्यांनी फटाफट फोटो याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असतो. ज्यांचं झालं नाही त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. होमवर्क समजून घ्या. होमवर्क समजून घ्या. होमवर्क आहे आज किती झाले बघा? 100 to, अरे वा, सेम झाले. सो रिपीट. सर किती घ्यायचा? रिपीट ट्वाइस का वन्स? काय करू? ट्वाइस देऊ? आजच्या दिवस आजचे दिवस ट्वाइस देऊ. सेल्फचे कमी देऊ आपण. चला, सेल्फ सांगा. ओल्ड वाल्यांना, न्यू वाल्यांना. न्यू आणि ओल्ड. ओल्ड वाल्यांना किती सांगायचे सेल्फ? तेवढे सांगू. 40 सांगितलं तरी चालतं. ओल्ड वाल्यांना 40 सांगितलं तरी चालतील सर. अरे वा, क्या बात आहे. 40 ओल्ड. व्हेरी नाईस. करून घ्या. याच्यावर भर द्या. आणि न्यू वाल्यांना किती? 25 द्या सर. 25. 20 देऊ आपण. 25 पण जास्त झाले. सर परफेक्ट करून घ्या. सिंपल पास्ट टेन्स.
94 पासून सगळे व्हिडिओ बघायला लावा डबल डबल पालकांसहित सगळ्यांना आणि त्यांना Yes, sir. स्वतःला सिद्ध होऊ द्या की मला सिम्पल पास्ट मधला कोणतंही काहीही येतंय. मी सांगतो 94 टू इथपर्यंत जर त्यांनी व्हिडिओ प्रॉपर बघितले तर त्यांना कॉम्पिटिशन करणारा मी खरं सांगतो मुश्किलनं टीचर पण भेटेल. टीचर देखील मुश्किलनं या मुलांशी कॉम्पिटिशन करेल, मग 5वीचा असो किंवा 4थीचा असो. यांनी जर लेक्चर नंबर 94 ते आतापर्यंत सगळे लेक्चर्स व्यवस्थित अटेंड केले, सांगितल्याप्रमाणे होमवर्क केला तर यांना कॉम्पिटिशन बाजारात नाही असं माझं ठाम मत आहे. ऑल राईट. बरं, एवढं All right. होमवर्क करून देखील त्यांना बाहेरच्या कोणी हरवलं तर त्याला माझ्याकडून रोख 5,000 रुपयांचं बक्षीस, जो हरेल त्याला. एवढा होमवर्क करून जरी कोण हरलं बाहेरच्या कोणाकडूनही कोणत्याही विद्यार्थ्याकडून त्याला माझ्याकडून बक्षीस आहे. ठीक आहे. जिंकणाऱ्याला 5,000, हारणाऱ्याला 5,000. ठीक आहे. ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज. तर आज सुट्टी आहे आपल्याला. Yes, sir. We will have pause. आज सुट्टी आहे ना. Good night. Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. All we right, will all have right. pause. We'll have pause. We'll have pause. Bye bye. Good night. Thank you for your compliments. Bye bye. Bye bye. Bye bye. Good night, sir. Bye, संकेत भावा.